तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, राज्यस्तरीय योजना आणि जिल्हास्तरीय योजना या दोन्ही योजनेबद्दल बघणार आहे मित्रांनो. तर बघा, ह्या दोन्ही ज्या योजना आहे मित्रांनो, त्याचा जी आर जो आहे 9 मार्च 2026 ला आलेला मित्रांनो. तर आपण काय करू, सर्वप्रथम राज्यस्तरीय योजना जी आहे तिचा पहिले जी आर बघू मित्रांनो. तर बघा, हा जी आर आहे तिचा 9 मार्च ला आलेली दाखवतोय मित्रांनो. त्याच्यानंतर आता ह्या जी आर मध्ये काय काय मित्रांनो ते आपण बघूया मित्रांनो. त्याच्यानंतर बघा आता हीच प्रस्तावना वगैरे त्याची. त्याच्यानंतर आपण काय करू माहिती का, हा जवळपास 25 पेजचा जी आर असल्यामुळे आपण काय करू, आता याचं जे मेन मेन मुद्दे आहेत ते घेऊ मित्रांनो. त्याच्यानंतर हा जर जी आर लागत असेल मित्रांनो तुम्हाला पूर्ण वाचण्यासाठी, तर मी कमेंट मध्ये लिंक देईल मित्रांनो. त्या वेबसाईटवर जा, 9 मार्च रोजीचा हा जी आर सर्च करा, तुम्हाला तिथे मिळून जाईल मित्रांनो. तसंच जर पीडीएफ लागत असेल तर व्हॉट्सअप चॅनल आहे आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन तो बघू शकता मित्रांनो. तर बघा, 5 दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना. तर बघा, आता याचे लाभाचे स्वरूप कसे, लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई किंवा म्हैस हे काय करायचं मित्रांनो, घ्यायचे. त्याच्यानंतर 3 वर्षाचा विमा, शेड, साधन सामुग्री. आता इत्यादी आपल्याला काय होणार आहे, या योजनेअंतर्गत मिळणार आहे. 5 गाई किंवा 5 म्हशी, त्याच्यानंतर 3 वर्षाचा त्याचा विमा मिळणार मित्रांनो. त्याच्यानंतर शेड आणि त्याला आणखीन काय जे साधन सामुग्री असेल ते सगळे ह्या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर याच्यामध्ये लाभार्थी कोण कोण असणार आहे, सर्व प्रकार लाभार्थी कोण कोण असणार आहे, सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व महिला बचत गट. त्याच्यानंतर बघा, लाभार्थी निकष काय, याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल. आता बघा, याच्यामध्ये काय माहिती का, अत्यल्पभूधारक त्याच्या 1 हेक्टर पर्यंत जे असेल मित्रांनो, म्हणजे 2.5 एकर पर्यंत त्याला अत्यल्प. त्याच्यानंतर अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर पर्यंत, म्हणजे 2.5 ते 5 एकर पर्यंत. व हक्कधारक महिला बचत गटातील लाभार्थी. त्याच्यानंतर काय खाली दिलेलं, वरील घटकामध्ये दिव्यांगासाठी 5% तसेच महिलांसाठी 30% आरक्षण लागू राहील. त्याची पात्रता काय मित्रांनो, 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक, मात्र वन हक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही. ओके. त्यानंतर बघा, पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे मित्रांनो. जर नसेल तुमच्याकडे तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला काय करणे, प्रशिक्षण घेणे गरजेचं आहे. म्हणजे याला तुम्ही प्रशिक्षण नसेल तर पात्र नसणार मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. 2 वर्षाचा दूध व्यवसायाचा अनुभव. आता दुधाचा अनुभव कसा, तुम्हाला ज्या डेअरीमध्ये तुम्ही दूध तुमचं घालता मित्रांनो, ते 2 वर्ष तुम्हाला बिलिंग वगैरे काहीतरी मागतील, ते तुम्हाला तिथं पुरावा सादर करावा लागेल. आता या प्रकल्पाची किंमत किती आहे मित्रांनो, या प्रकल्पाची 5 गाई किंवा 5 म्हशी जर असेल मित्रांनो, तर याची किंमत जी आहे ती 5 लाख आहे. आणि प्रति गाय ते किती देणार, प्रति गाय किंवा प्रति म्हैस 1 लाख रुपये. आणि त्याचा विमा मिळून ते दोन्ही सगळं 5,60,180 रुपये. शेड निर्मितीसाठी ते देणार आहे आपल्याला 3 लाख रुपये. त्याच्यानंतर साधन सामुग्री जे मित्रांनो, कडबा कुट्टी यंत्र, त्याच्यानंतर फॉगिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलार 3 kV व इतर साहित्य 2,75,000. म्हणजे एकूण प्रकल्पाची किंमत किती आहे, टोटल 11,35,180 रुपये. त्याच्यानंतर बघा, अनुदानाचे स्वरूप कसे मित्रांनो, सर्वसाधारण लाभार्थी जर असेल तर त्याला 50% माफ होणार आहे. त्याच्यानंतर त्याला 50% भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमातीला 75% राहणार आहे मित्रांनो, तर त्या हिशोबाने ही सबसिडी राहणार आहे. त्याच्यानंतर बघा, त्याने काय सांगितलेले, अनुदान हे 2 टप्प्यात दे राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्यांनी शेड निर्मिती तसेच साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर दे राहील, व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल. असं याचं अनुदान वगैरे आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्र काय काय लागणार, स्वतःचे नावे, 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा, नोंदणीकृत करारनामा, वन हक्क जमीनधारकांनी 7/12 उतार्यावर इतर अधिकार मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र. ओके. त्याच्यानंतर पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र कंपल्सरी मित्रांनो नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र द्यावं लागेल मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर काय सांगितलं, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेत किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याचे प्रमाणपत्र. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मित्रांनो, हे 2 वर्षाचं दूध विक्रीचं रेकॉर्ड वगैरेचे प्रमाणपत्र देऊन भेटा मित्रांनो. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी UDID कार्ड महत्वाचं मित्रांनो, आणि बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र हे बचत गटाच्या महिलांसाठी लागणार. त्याच्या याच्यामध्ये अटी आणि शर्ती काय मित्रांनो, या योजनेमध्ये प्रति दिवस 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणारे HF जर्सी या संकरित गायी प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन. त्याच्यानंतर उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी म्हशीचे वाटप करण्यात येतील. आता हे त्याच्या हिशोबाने देणार मित्रांनो त्यांनी. त्याच्यानंतर वाटप करायची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी
व्यालेली दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असावी. त्याच्यानंतर आता हे सगळं कळतं दुसऱ्या तिसऱ्या वेतातील हे जर सांगितलं मित्रांनो तर परत व्हिडिओला आपण त्याच्यामुळे आपण काय करू पुढे बघू. आता त्याच्यानंतर बघा पात्र लाभार्थ्याने त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 महिन्याच्या कालावधी लाभार्थ्यांनी शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी करावी. आपल्याला स्वतः अगोदर पैसे लावूनच करावं लागेल मित्रांनो, नंतर आपल्याला काय होणार ते पैसे मिळणार आहे. 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्याने त्याच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करावी. आपण स्वतः खरेदी करावी. ज्यांनी जे सांगितलेलं गाय किंवा म्हशी मित्रांनो ते आपल्याला घ्यावं लागतील. जर लाभार्थ्यांनी उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कार्यमर्यादित शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. म्हणजे जे वेटिंगवर असेल त्याला समोर घेतलं जाईल आणि तुम्ही जर नसेल केलं तर तुमचा नंबर जो आहे लास्टला टाकला जाईल. त्याच्यानंतर शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांना अदा करायची आहे. गव्हर्नमेंटने जेवढी रक्कम सांगितली तेवढ्या रकमेची तुम्हाला काय करावं लागेल, गाई म्हशी घ्यावं लागेल. तर त्याच्यापेक्षा जास्त जर घेतलं मित्रांनो तर ते तुम्हाला तुमचे पैसे द्यावे लागतील. दुधाळ जनावरांच्या खरेदीनंतर जनावरे वाहतुकीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनी करायचा आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला ते जनावरांनी आणण्याचा खर्च देणार नाही मित्रांनो, ते तुम्हाला स्वतः द्यायचं आहे. वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरण्यात यावा. तुम्हाला ते जनावर जे घेतले तुम्ही त्याचा विमा उतरावा लागेल 3 वर्षाचा. योजनेमध्ये वाटप केलेले जनावर मृत पावल्यास अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थीस दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरवण्यात यावे. तालुका पशुसंवर्धन व दूध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थींचे शेड निर्मिती व साधन सामग्री खरेदी तसेच जनावरे अहवाल खरेदी पावती छायाचित्र लाभार्थी बँकेचे तपशील विमा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी सादर करावा. सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांनी डीबीटीद्वारे अनुदान हिस्सा लाभार्थी बँक खात्यात अदा करावा. योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची भारत पशुसंवर्धन पोर्टलवर नोंदणी लाभार्थी ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात आहे त्या संस्थेच्या संस्था प्रमुखाने करणे बंधनकारक राहील. योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचे बंधपत्र लाभार्थीकडून घेण्यात यावे. आता लेखशीर्षक आहे सदर योजनेअंतर्गत येणारा खर्च खालील लेखशीर्षकानुसार भागवण्यात यावा. मित्रांनो असा खर्च वगैरे त्यांनी सांगितलेला मित्रांनो याच्यामध्ये काय 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 त्यांनी. त्याच्यानंतर आता दुसरी जी योजना आहे मित्रांनो शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना. आता याच्यामध्ये काय करणार माहिती का 50 शेळ्या 5 बोकड तसंच मेंढ्याचं सेम तसंच मित्रांनो. त्याच्यामध्ये पण बघा आता सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक अल्प भूधारक महिला बचत गट जसं पहिलं होतं सेम तसंच याच्यामध्ये पण मित्रांनो. परंतु याच्यामध्ये काय माहितीये का जे अनुदान मित्रांनो ते थोडंसं कमी असेल याच्यामध्ये. आता बघा जी 8 वगैरे जी होती पहिली जमिनीची वगैरे ती सगळी तेच आहे मित्रांनो याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा आता 50 शेळ्या आणि 5 बोकुड जे आहे मित्रांनो त्याचा आता इथं आराखडा दिलेला त्यांनी. किंमत बघा पशुधन खरेदी प्रति शेळीची ते रक्कम किंवा मेंढी जे असेल मित्रांनो त्याची रक्कम ही 12,000 पर्यंत दिलेली त्यांनी. त्याच्यानंतर बघा 15,000 प्रमाणे गटाची किंमत. आता जवळपास टोटल किती होणार आहे माहिती की 6,75,000. 3 वर्षाचा विमा 12.75%, 18% जीएसटी 1,01,554 रुपये. शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये. कडबा कुट्टी यंत्रासाठी 30,000 रुपये आणि सोलर 3 किलोवॅटचं 1,32,000 रुपये. म्हणजे प्रकल्पाची टोटल किंमत किती माहिती का 11,38,554 रुपये मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर लाभार्थीचा सेम जसं सर्वसाधारणसाठी 50% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 75% सेम तसंच राहणार मित्रांनो. याच्यात पण जसं समजा वरचे कागदपत्रे वगैरे सेम तसंच याच्यामध्ये पण आहे मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय माहिती का असं नवीन दुसरा बदल काही नाही. जे डॉक्युमेंट त्यांनी त्याच्यामध्ये दाखवले मित्रांनो ते सेम डॉक्युमेंट याच्यामध्ये पण तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्ही अनुभव प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला शासनाचं लागणार आहे मित्रांनो. प्रशिक्षण घेतलेलं याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच आहे. खरेदी प्राधान्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रा उत्पादित झालेल्या शेळ्या मेंढ्यातून करण्यात यावी. शेळी मेंढी खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थित करण्यात यावी. म्हणजे त्याची समिती वगैरे जी असेल त्याच्या अटी शर्तीनुसार तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो शेळ्या मेंढ्या हे घ्यावं लागेल. त्याच्यानंतर महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसल्यास तसे महामंडळाकडून ना उपलब्ध प्रमाणपत्र घेऊन शेळी मेंढी गटाची खरेदी खाजगी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळ्या मेंढ्याच्या ब्रीडिंग फार्म स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित शेळी प्रकल्पावरून किंवा खुल्या बाजारातून लाभार्थी पसंतीनुसार वजनानुसार करण्यात यावी. जर शासनाकडे नसेल मित्रांनो ते आता तुम्ही त्याचे कोणते प्रमाणपत्र घेऊन बाहेरून तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता मित्रांनो.
तसेच सदर शेळ्या मेंढ्या बोकड व मेंढे स्थानिक वातावरणातील तग धरतील याची दक्षता घेण्यात यावी मित्रांनो. याच्यामध्ये ज्या शेळ्या मेंढ्या दिलेल्या आहेत त्या बाहेरून तुम्ही आणसान तुमच्याकडे त्याचं वातावरण सेट होईल नाही होईल काय होतं त्यांनी मृत्यू पावते त्याच्यामुळे. ते कारण आपलं वातावरण वेगळं असतं बाहेरच्या राज्यातलं वेगळं असतं त्या गोष्टीमुळे ज्याला वातावरण सहन होईल मित्रांनो तसे शेळ्या मेंढ्या तुम्ही घेऊन या. बाकी तर शेड निर्मिती वगैरे जे मित्रांनो ते तुम्हाला सर्व वरती खर्च वगैरे दाखल मित्रांनो. याची जी लाभ वगैरे तो डीबीटीद्वारे आपल्याकडे काय होणार आहे आपल्या खात्यात जमा होणार मित्रांनो. अगोदर शेडचा याचा खर्च नंतर मग शेळ्या मेंढ्याचा मित्रांनो. तसंच आता काय माहिती का कुक्कुट पक्षीचे वाटप अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट देशी पक्षीचे वाटप. ओके तर आता काय लाभाचे स्वरूप किमान 200 अंडी उत्पन्न देणारे 5000 एक दिवसीय पक्षी. 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम खाद्य पाणी पुरवठा भांडी अंडी देण्याकरिता ट्रे एक नेस्ट ऑटोमेशन प्रणाली इत्यादी आवश्यक साहित्य सोलर 3 केवी. आता इतकं त्याच्यामध्ये राहणार मित्रांनो या योजनेमध्ये कुक्कुट पालन योजनेमध्ये. तर बघा याच्यामध्ये आता लाभार्थी वगैरे जे मित्रांनो सेम पहिल्यासारखेचे अत्यल्प अल्प वन हक्कधारक सुरक्षित बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी याच्यामध्ये पण सेम तेवढंच मित्रांनो. अनुदान वगैरे सेम पहिलं जसं होतं सर्वसाधारणसाठी 50% आणि आधारसाठी SC ST साठी 75% सेम तसंच आहे मित्रांनो. परंतु त्याच्यामध्ये काय माहितीये का आता पात्रता किमान 20 गुंठे स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन मात्र वन हक्क धारकांना ही अट लागू राहणार नाही. ओके कुक्कुटपालन किमान 2 वर्षाचा अनुभव लागणार मित्रांनो. कुक्कुटपालन व्यवसायाची शासन मान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांना लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. म्हणजे जसं पहिलं होतं सेम तसंच तिन्ही योजनाला तुम्हाला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे प्रशिक्षण घेऊन ही योजना आणखी सुरुवात झालेली नाही तोपर्यंत काय करा तुम्ही शासन मान्य जिथं कुठं जवळपास तुमची संस्था असेल मित्रांनो तिथून तुम्ही काय करा प्रशिक्षणाला आता सुरुवात करून द्या म्हणजे तुम्हाला त्या टायमाला अडचण येणार मित्रांनो. त्याच्यानंतर बघा किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5000 एक दिवसीय पक्षी म्हणजे 5000 पक्षी घ्यावं लागणार मित्रांनो. त्याच्यानंतर ₹50 प्रति पक्षी प्रमाणे टोटल किती व्हायला लागले 2.5 लाख रुपये मित्रांनो. 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्रॅम प्रति पक्षी 5000 पक्षी गुणिले 30 प्रति किलोग्रॅम प्रमाणे 4,50,000 रुपये होते मित्रांनो. अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम 15 लाखाच्या मर्यादित खाद्य पाणी पुरवठा भांडी अंडी ठेवण्याकरिता ट्रे एक नेस्ट ऑटोमेशन इत्यादी साहित्य 6,68,000 सोलर 3 केवी 1,32,000. प्रकल्प एकूण किंमत आहे मित्रांनो याची 30 लाख. सगळ्यात जास्त जर प्रकल्पाची किंमत असेल तर मित्रांनो ती कुक्कुटपालनाची आहे. आणि याच्यामध्ये बघा सर्वसाधारणसाठी 50% अनुसूचित जाती जमातीसाठी 75% सगळ्याला सेमच मित्रांनो. आणि अनुदान सुद्धा 50% याच्या 50% मध्ये 2 टप्प्यामध्ये काय होणार अनुदान जे आहे मित्रांनो ते 2 टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाचे 50% इतके पहिल्या टप्प्यामध्ये आणि अनुदानाचे लाभार्थी शेड निर्मिती केल्यानंतर देय राहील. सेम पहिल्यासारखंच आहे मित्रांनो सेम सगळं बाकी. परंतु काय माहितीये का अनुदान थोडं पहिल्यापेक्षा थोडंसं जास्त आहे याच्यामध्ये. अटी शर्ती वगैरे ते सगळे मित्रांनो तुम्ही बघून घ्यायचं. व्हिडिओ खूप लांब होतो बरेच जण कटाळ करतील व्हिडिओ पाहायला व्हिडिओ सोडून जातात. तर तुम्हाला हा GR लागत असेल प्रोफेशनल तुम्हाला जर GR स्वतः वाचायचं असेल मित्रांनो तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून हा GR टाका. GR हे मेन्शन करा मित्रांनो तुम्हाला हा GR तुमच्या DM मध्ये मिळून जाईल. धन्यवाद.